आजच्या या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं इथं उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, आपले लोकप्रिय आमदार मान्य गडाख साहेब, उपस्थित या जिल्ह्यातील सर्व मान्यवर, वाकचौरे साहेब, गाडेकर सर, खेवरे नाना, उपस्थित मान्यवर माता भगिनी आणि बांधवांनो, काल आमच्या संभाजीनगरात हा जनसंवाद दौरा होता. आज नगर जिल्ह्यात आलेला आहे. संभाजीनगर तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच, परंतु संभाजीनगरपेक्षा सुद्धा 2 पावलं पुढं हा शिर्डी लोकसभा आणि नेवासा शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि म्हणून निश्चित उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आपली क्रांती होणारच आहे, ठरलेलीच आहे. विधानसभेला क्रांती तर होणार, परंतु जी लोकसभा येणारी याच्यात सुद्धा देशात ज्या पद्धतीनं आज एक लोक याला घ्यायचं त्याला घ्यायचं, ज्यावेळेस माणूस याला त्याला कधी घेत असतो, कधी आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न करतो की आपली ताकद कमी असते, तेव्हा याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची ताकद कमी आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षातून लोक घेऊन भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहेत. परंतु मला असं वाटतं अशी काही कोणती पार्टी मजबूत होत नाही. येथे पाहिजे जातीचे येड्या गाबाळाचे हे काम नव्हे. आणि त्यामुळे शिवसेनेत जातीचे लोक आहेत, येडे गाबाळे लोक नाही आहेत. गडाख साहेबासारखे लोक सुद्धा आता शिवसेनेसोबत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे जे कोणी शिवसेनेच्या वाटेत आडवे येतात, वाटतं यांना पूर्णपणे आडवे करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आजचं राज्याचं सरकार ज्या पद्धतीनं काम करतं, शेतकऱ्याच्या हिताचं कुठंच काम होत नाही. शेतमालाला भाव नाही, महागाई गगनाला भिडलेली आहे. आज ज्या ज्या वस्तू आहेत, एखादं साधं दूध घेतलं, इथे पाण्याची बाटली आपल्या टेबलवर, पाण्याची बाटली घेतली तर ती 30 रुपयाला आहे आणि दूध 22 रुपये लिटरनी खरेदी केलं जातं. याची स्थिती आहे. सरकार 36 रुपये दुधाला भाव जाहीर करतं, प्रत्यक्षात 22 रुपये, 23 रुपये, 24 रुपये, 25 रुपये सुद्धा दुधाला भेटत नाही. आपलं दूध स्वस्त आहे, पण पाण्याची बाटली 25 रुपयाला आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. असं असताना मला वाटतं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं नुसती मदतीची घोषणा केली जाते, कांद्याची परिस्थिती तशीच, कापसाची परिस्थिती तशीच, सोयाबीनची तशी, ऊसाची सुद्धा तशीच आहे. आज अशा पद्धतीनं कारखान्यांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम केलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीनं कारखान्यावर अवलंबून असलेले उद्योगधंदे बंद करण्याचं सरकार प्रयत्न करतं. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं नाही, हे सरकार कष्टकऱ्याचं नाही, हे ते मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं सरकार आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली सरकारने मागच्या बजेटमध्ये. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करून ज्या पद्धतीनं उद्योजकांना ज्या पद्धतीनं फायदा मोठ्या मोठ्या उद्योगपतींना मिळाला, जर तो फायदा या हिंदुस्थानला शेतकऱ्याला दिला असता तर 3दा कर्जमाफी होऊ शकली असती. अशा प्रकारची स्थिती, परंतु शेतकऱ्यांशी या सरकारला देणं घेणं नाही. आज दिल्लीच्या सीमेवर सुद्धा शेतकरी जाऊन थांबलेले आहे. या महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा अस्वस्थ आहे. आणि म्हणून हा अस्वस्थता येणाऱ्या काळात या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवून आपण व्यक्त केल्याशिवाय राहून अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.